15 गुंठ्यात भेंडीचं 6 टन उत्पन्न, किलोला मिळाला 55 रुपयांचा दर, अवघ्या 50 दिवसात शेतकरी मालामाल. ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील भाडगाव तालुक्यातल्या गिरड गावातील शेतकरी पृथ्वीराज पाटील यांची. पृथ्वीराज पाटील यांच्याकडे 4 एकर शेती आहे. त्यामधील 1 एकर शेतीवरती ते कायम तरकारी पिकं घेतात. यंदा देखील त्यांनी 15 गुंठ्यामध्ये आर्डो सीडच्या दीपा भेंडीची लागवड केली आहे. दीपा भेंडीची लागवड करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे ही व्हरायटी रोगाला अतिशय दणकट असल्यामुळे कमी खर्चात शेतकऱ्याला जास्तीचं उत्पन्न देते. या वाणाचा रंग गडद हिरवा असून याचे सरासरी उत्पन्न एकरी 12 ते 15 टनापर्यंत मिळतं. त्यासोबत ही व्हरायटी लांबच्या मार्केटला जास्त चालत असल्यामुळे हिला व्यापाऱ्यांची देखील मोठी पसंती आहे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. भेंडी पिकामध्ये या शेतकऱ्यानं पाण्याचं आणि खताचं अतिशय सूक्ष्म नियोजन केलं आहे. त्यासोबत भुरी, मर, पानावरील ठिपके, मुळकूस, मावा, पांढरी माशी, तुडतुडे, नागाळी यांसारख्या विविध रोगांचा चोख बंदोबस्त केल्यानं मार्केटमध्ये पृथ्वीराज पाटलांची दीपा भेंडी म्हटलं की व्यापाऱ्यांची खरेदीसाठी मोठी घाई असते. पृथ्वीराज पाटील आणि त्यांची पत्नी हे दोघे तरकारी पिकामध्ये खूप कष्ट करतात. त्यामुळे दोघांनाही तरकारी शेतीचा खूप चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवातूनच पृथ्वीराज यांच्या पत्नी सांगतात की ही भेंडी तोडायला खूप सोपी आहे. त्यामुळे अगदी कमी वेळात या भेंडीचा मोठा तोडा होतो. तसेच हिची सेटिंग खूप जास्त होत असल्यानं प्रत्येक तोड्याला चांगलं ॲव्हरेज देखील मिळतं, ज्यातून पाटील कुटुंबाला जास्तीचा नफा मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या दीपा भेंडीबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.